उपनगर पोलीस स्टेशन इथं फिर्यादी हार्दिक प्रकाश दंडगवाळ वय 29 वर्ष, धंदा आईस्क्रीम पार्लर, राहणार पिंपळे अपार्टमेंट, सत्यम हॉल, शाहू महाराज पथ, गोसावीवाडी, नाशिक रोड यानं उपनगर पोलीस ठाणे इथं हजर राहून फिर्याद दिली की कोणीतरी अज्ञात इसमानं दुकानाचे पत्रा तोडून आत प्रवेश करून ड्रॉवर खोलून चोरी केली आहे। त्यावरून पोलीस स्टेशन उपनगर इथं अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल होता। गुन्हे शोध पथक घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही प्राप्त करून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीनं गुन्हा करतेवेळी चेहरा पूर्णपणे झाकलेला असल्यानं त्याची ओळख पटवणं अवघड होतं। परंतु पोलीस पथकानं बारकाईनं पाहणी करून सदर अनोळखी आरोपीचा अंगावर मिळालेले कपडे निष्पन्न करून आजूबाजूचे सर्व गॅरेज तपासले असता बाजूलाच असलेल्या एका गॅरेजवर इसम काम करत असल्याची माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलाय। त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव गौरव चंद्रेश्वर पांडे, वय 20 वर्ष, राहणार नारायण बापूनगर, गोदावरी सोसायटी, जेल रोड असं सांगितलंय। सदर इसमास विश्वासात येऊन गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली असता त्यानं त्याचा विधी संघर्षित मित्र याच्या मदतीनं गुन्हा केल्याचं कबुली देऊन चोरी केलेली रोख रक्कम तसंच गुन्ह्यात वापरलेली डिसेंबर महिन्यात चोरी केलेल्या रोख रकमेतून खरेदी केलेली मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला। सदर मुद्देमाल रक्कम मोटरसायकलीसह एकूण 47,550 एवढी असून गुन्हा सुद्धा उघडकीस आलाय। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार योगेश जाधव, पंकज करपे, संदेश रगतवान, सूरज गवळी, सुनील गायकवाड, जयंत शिंदे, गौरव गवळी, प्रशांत देवरे, अनिल शिंदे आदींनी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पवार हे करीत आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।